आपण नागपूरला बाय बाय करतो। आपण बसमध्ये बसलेलो आहे, 2 बस चेंज केलेल्या आहेत। खाली उतरा। सदरची गाडी रेल्वे स्टेशन जाणार, परंतु आपल्याला अर्ध्या रस्त्यात सोडून देणार आणि तिथून आपण पायी जाणार आहे। पोट्टे जिकडे घेऊन जातील तिकडे आपण जाऊ। वी आर इन ट्रबल, सो दिस इज नॉट गुड। दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस, टेकडीचा गणपती, माइलस्टोन, ऑरेंज सिटी अशी ओळख असलेलं शहर म्हणजे नागपूर। मित्रांनो, आपण नागपूरमधल्या बर्डीच्या एरियामध्ये फिरत आहोत। आता आपण ॲटोने गणेश टेकडीच्या गणपतीला चाललेलो आहोत। ॲक्च्युली स्टेशनच्याच बाजूला आहे, स्टेशनपासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, पण आपण अगोदर त्या अधिवेशनाला गेलो। अधिवेशनानंतर मग थोडं जेवलो आणि आता इथून आपण गणपतीचं दर्शन घ्यायला जाऊया। मित्रांनो, आपल्या उजव्या हाताला नागपूर रेल्वे स्टेशन आहे, तेथून डाव्या हाताला 5 मिनिटाच्या अंतरावर आपल्याला टेकडीचा गणपती पाहता येतो। आता आपण टेकडीच्या गणपती जवळ आलेलो आहेत, चला तर मग आज जाऊया। इथून जायचं आहे। आपण मंदिर फिरूया। मंदिरात आपल्याला राधाकृष्णाची तसेच राम लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्त्या आढळतात। अठराव्या शतकात नागपूरचे राजे भोसले यांनी हे मंदिर बांधल्याचे समजते। मित्रांनो, सचिन तेंडुलकर जेव्हा केव्हा नागपुरात येतो तर पहिल्यांदा या बाप्पाचं दर्शन घेतो। मुंबईमध्ये दादरचा जसा सिद्धिविनायक बाप्पा फेमस आहे, तसंच नागपूरचा टेकडीवरचा गणपती हा देखील फेमस आहे। मित्रांनो, इथं बाप्पाचा प्रसाद तुम्ही खाऊ शकता सकाळी 12 वाजता ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत। मंदिराच्या बाहेर भाविकांना मोफत जेवणाची सोय आहे। मित्रांनो, आत्ताच आपण टेकडीचा गणपती पाहिला आणि आता रमण सायन्स या रस्त्यात लागणाऱ्या स्पॉटकडे जाऊया। मित्रांनो, आपण आता रमण सायन्सच्या बाहेर उभा आहोत। इथे आपल्याला 125 रुपये तिकीट काढायला लागतात। इथे विविध ग्रहांचे, विविध ताऱ्यांचे शो असतात, ते दिवसातून 3 वेळा असतात आणि हे संपूर्ण गार्डन आणि तो पाहण्यासाठी 125 रुपये आकारले जातात। हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं असल्यामुळे आपल्याला आज परवानगी नाही फोटोशूट करायला। तर आता आपण जाऊया 0 माइलस्टोन जवळ, चला तर मग। मित्रांनो, या रमण सायन्स केंद्राच्या समोर इथे हा गांधी सागर तलाव आहे आणि याला मराठीत शुक्रवारी तलाव असं सुद्धा म्हणतात। पण मित्रांनो, हा तलाव सध्या बंद आहे आणि आपल्याला इथेही जाता येणार नाही आहे। चला तर मग 0 माइलस्टोन जवळ। आणि मित्रांनो, हे दोन्ही स्पॉट नागपूर रेल्वे स्टेशनपासून साधारण 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे। मित्रांनो, आपण रमण सायन्सच्या इकडे गेलो होतो आणि रस्त्यात आपले मित्र भेटले, अनोळखी आहेत पण ओळखीचे झाले। ते म्हटले चला मी तुम्हाला 0 माइल स्टेशनच्या इकडं सोडतो। त्यांचंही यूट्यूब चॅनल आहे आणि ते असंच काम करत चॅनलवर असतात, ते ॲग्रिकल्चर चॅनल आहे त्यांचं। मित्रांनो, नागपूरमध्ये आपण आहोत आणि अतिशय सुंदर वातावरण। मित्रांनो, आपण कधी बसमध्ये कधी ऑटोमध्ये, तर आता बाईकवर या मित्राने आपल्याला, एक अनोळखी मित्रांनी चांगली साथ दिली आहे आणि ते सोडत आहेत आपल्याला।
आपण ॲटोने गेलो असतो, पण आता सध्या आपल्याकडे वेळ नाही आहे, त्यामुळे आपण मित्राच्या बाईकवर चाललो आहे. मेरा नाम सवाई सिंह है. मेरे चैनल का नाम एस्ट्रोसॉट माई कल्चर एग्रीकल्चर है सर. लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए और आज के लेटेस्ट एग्रीकल्चर की पूरी अपडेट मिलती रहेंगी आपको. मित्रांनो, रस्त्यात भेटलेला अनोळखी मित्र आणि त्यांनी मदत केली आपल्याला. थँक्यू सो मच. मित्रांनो, आपण आलो आहोत आता 0 माईलच्या स्थानकावर. झिरो माईलच्या अगोदरच फ्रीडम पार्क म्हणून एक छोटेसे गार्डन आपल्याला आढळते. मित्रांनो, हा छोटासा पार्क आहे, बसण्यासाठी जागा आहे, तिथे रणगाडा आहे आपल्या मागे आणि एक हा फ्रीडम पार्क आहे. मित्रांनो, हा मेट्रोचा वर ट्रॅक आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या वीरांच्या स्मारकाचे 9 ऑगस्ट 2014 रोजी उद्घाटन झाले. मित्रांनो, समोर तो स्तंभ आहे 0 माईलचा. मित्रांनो, इथेही काम चालू आहे. झिरो माइलस्टोन देशाचा केंद्रबिंदू म्हणून ओळख. ही ओळख ब्रिटिशकालीन देण्यात आली. 4 दिशांचे प्रतीक म्हणून इथे हे 4 घोडे बसवण्यात आले आहे. या दगडाची उभारणी 1907 साली करण्यात आली. मित्रांनो, आपण आलो आहोत आता 0 माईल स्टोन जवळ आणि काम चालू आहे इथे. अंबाझरी तलाव नागपूरचे सुप्रसिद्ध ठिकाण. मित्रांनो, आपण अंबाझरी तलावाकडे आलो होतो, पण तलावाचं काम सुरू आहे, त्यामुळे बंद आहे आणि आपल्याला इथून आता परत जावं लागतं आहे. मित्रांनो, हे ॲग्रिकल्चर कॉलेज आहे आणि ते समोर महाराजा बाग. मित्रांनो, आपण आलेलो आहोत नागपूर रेल्वे स्टेशनपासून 2.7 किलोमीटरच्या अंतरावर, तसेच बर्डीवरून 2 किलोमीटरच्या अंतरावर महाराजा प्राणी संग्रहालयाजवळ. महाराज बाग प्राणी संग्रहालय नागपूरमध्ये छोट्या कानी असलेलं सुप्रसिद्ध ठिकाण. यामध्ये काही प्राणी कधीही न पाहिलेले आहेत. त्याल्यावर आपल्याला विविध प्रकारचे छोटे छोटे हॉटेल्स दिसतात. मित्रांनो, आपण डाव्यातून सुरुवात करूया. छोटी ट्रेन आहे. संग्रहालयात डाव्या बाजूला वळताच लहान मुलांसाठी काही खेळ आहेत. साधारण 20-20 रुपये चार्ज आहे प्रत्येक गेमचे. मित्रांनो, ही छोटी मिनी ट्रेन आहे आणि यात बसून तुम्ही जाऊ शकता. काही प्राण्यांची प्रतिकृती अगदी उभेउभा आहे, परंतु त्यांची डागडुजी अजिबात नाही. या बाजूला गार्डन आहे. जवळजवळ 4 ते 5 हरणं तिथे आहेत बसलेली.
मित्रांनो, प्राणी संग्रहालय छोटा आहे पण पाहण्यासारखं आहे. आम्हाला तिथे 4 ते 5 हरण दिसले, थोडे लांब आहेत आणि तो गोल पिंजरा आहे आणि त्या पिंजऱ्यात आहेत. इथे नकाशा दिला आहे, त्या नकाशावर त्यांची माहिती आहे. आता या बाजूला बघूया आपण काय आहे. हां, माकड आहे आणि त्याचं पिल्लू तिथे आहे मित्रांनो. मित्रांनो, या वाघाचं नाव पॅन्थरा पार्डस असं शास्त्रीय नाव आहे. अतिशय डेंजर दिसतो आणि तिथे तो बसलेला आहे. बाय 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 करो इधर बाय करो. मित्रांनो, समोर वाघ आहे, त्या बाजूला तोंड करून बसलाय तो. मित्रांनो, हा एक सेल्फी पॉइंट आहे आणि आपल्या मागे झू आहे. मित्रांनो, इथे बरेच हरण आहेत, जवळजवळ 10 ते 15 असतील. त्या हरणाचं नाव चितळ आहे, चितळ. आणि माहिती सगळी बोर्डावर लिहिलेली आहे. सर्व पक्ष्यांची, सर्व प्राण्यांची इथं माहिती दिलेली आहे. आपण बोर्ड वाचून त्या प्राण्यांना पाहू शकता. ये भी एक मछली है. हाँ. नाम क्या है आपका? नाम बोलो, टीवी पे आ रहे हो. ये क्या है? ये क्या है? फिश है, क्या है? मछली. हाँ, मछली. मछली है.
प्राणी संग्रहालय छोटं आहे, काही प्राणी पाहण्यासारखे आहेत आणि मत्स्यालयाची अवस्था थोडीफार दुरापास्त आहे, त्यामुळे इथे त्याची सुधारणा झाली पाहिजे असं मला वाटतं. एकूणच मित्रांनो, या प्राणी संग्रहालयाला तुम्ही भेट देऊ शकता. हे प्राणी संग्रहालय तसं पाहण्यासारखं आहे. आणि मित्रांनो, परतीचा प्रवास आम्ही सुरू करतोय, तर आम्हाला नागपूरवाल्यांनी थोडं सतावलं. आम्ही विचारलं 2 जणांना ही गाडी जाते का नाही, तर ते म्हणते जाते जाते, आणि जेव्हा गाडीत बसले तेव्हा म्हणते जात नाही तिकडे. आम्ही 2 गाड्या मित्रांनो चेंज केल्या, तर आम्हाला थोडा त्रास झाला. आमच्याबरोबर सिनियर सिटीजन आहेत, कुठे गेले आमचे? इकडे पंचायत टाकलेले नाही, सिनियर सिटीजन हा, मत थोडक्यात मत मांडा. महाराष्ट्र गाव आणि महाराष्ट्रीयन माणसाने महाराष्ट्रीयन माणसाला सहकार्य करायला पाहिजे. आज मुंबईमध्ये आम्ही सगळ्यांना सहकार्य करतो. तर मित्रांनो, भोसले साहेबांचं असं मत होतं आणि त्यांचं बरोबर आहे. आम्ही मुंबईकर, आपण सगळे महाराष्ट्रीयन आहोत, तर एकमेकांना मदत केली पाहिजे, व्यवस्थित सांगितलं पाहिजे. उतरताय का तुम्ही आता खाली? तर मित्रांनो, आमचा आज जरा थोडा चढ उतार असा खेळ झाला. तर नागरिक नाही, ते यंगच आहेत, पण आज त्यांची चांगला व्यायाम झाला. या गाडीत बसलो, त्या गाडीत, त्या गाडीतून या गाडीत, आणि फायनल शेवटी आम्ही इथं बसलो. तर आता शंका अशी आहे की ही गाडी रेल्वे स्टेशनवर जाणार की नाही, की नाही? जायला पाहिजे. तुमचं काय मत आहे साहेब? सदरची गाडी रेल्वे स्टेशन जाणार, परंतु आपल्याला अर्ध्या रस्त्यात सोडून देणार आणि तिथून आपण पायी जाणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला सिटीजन लोकांना एवढं दुःख आहे, हे जाणून त्रास देतात असं म्हणायचं अर्थ. गायकवाड साहेब रडायला लागलेले. गायकवाड साहेब रुमाल घ्या. उतरा खाली, उतरा. गायकवाड साहेबांना खाली उतरा. बरं बोला. पार्सल घ्यायचं? पार्सल घेतलं का? पार्सल घेतला. साहेब तुमचं मत सांगा. जिकडे जाईल तिकडे जाणार. साहेब मत सांगा. सगळं बसवरती कंट्रोल राहिलेला नाहीये. बसवरती कंट्रोल राहिलेला नाहीये. हा, इंग्लिश मध्ये बोला साहेब, इंग्लिश मध्ये बोला. This is a very trouble to our Mumbaikar. There are many heavy luggage are there also. Yes. That is why we are in trouble. So this is not good. कमळे साहेब लवकर बोला. You should tell good advice to other visitors. So that गाडी नागपूर रेल्वे स्टेशन पर्यंत जायलाच पाहिजे. मी गडांकुश बोलतोय, मॉर्निंग कट्ट्यातर्फे कल्याण. ही गाडी नागपूर स्टेशन रेल्वे स्टेशन जायलाच पाहिजे. नागपूरकरांमध्ये गाडी जाणार 5 मिनिट लागेल पोहोचायला. पण तुमचं मत काय? या सगळ्या गोष्टीवर त्रास झाला आपल्याला. आता पोट्टे जिकडे घेऊन जातील तिकडे आपण जाऊ. मित्रांनो, आपण नागपूरला बाय बाय करतो. आपण बसमध्ये बसलेलो आहे. 2 बस चेंज केलेल्या आहेत. बाय बाय नागपूर. मित्रांनो, नागपूर फार मस्त आहे, फार सुंदर लोक आहेत, अनेक रस्ते फार मोठे आहेत, पण रिक्षावाले रिक्षा फार जोरात चालवतात. आमच्या कंबरा मोडल्या काही जणांच्या. तर मित्रांनो, असा विषय असतो. 40 रुपये, 50 रुपये, 60 रुपये, आणि तिथे द्यायचे असतात फक्त 20 रुपये. आपल्याला किती रुपये सांगितले जरा सांगा. रिक्षाचे सांगितले ते 80 रुपये. त्याच्यानंतर आम्ही 40 वरून परत त्याला 20 रुपये वरती नेला. रोडला नावं नाही दिले, कुठले गल्ली जाते, कुठे जाते. केडीएमसीने अजिबात नावं लिहिलेली नाही. असं आहे की आम्हा लोकांना थोडा त्रास झाला भाड्याचा. तर मित्रांनो, भाड्याचा म्हणजे जो भाडा असं जे आकारतं. गायकवाड साहेब, मी उतरू का? नाही, मी उतरू का? बरं, ते नाही म्हणतात म्हणून उतरत नाही. मित्रांनो, आपण हसी मजाक करत चाललोय आणि वेळ कसा जातोय हे समजत नाही. हे 2 दिवस कसे गेले मित्रांनो? खूप छान गेले, एकदम मस्त गेले. हो पगारे साहेब, हो कसे गेले दिवस? 2 दिवस कसे गेले? खूप चांगलं. कसं वाटलं? मस्त वाटलं ना? कसं वाटलं? एकदम चांगलं वाटलं. दिवस 2 दिवस आम्हाला खूप चांगले गेले, मजेत गेले. मित्रांनो, काही ठिकाणी त्रास होतो, काही ठिकाणी होत नाही. तिकडचे नियम पाळावे लागतात आणि आपण नवीन असल्यामुळे हा त्रास होतो. तर एकूणच मित्रांनो, फार मजा वाटली आणि नागपूरकरांचे खूप खूप आभार. नागपूरचे हे 2 दिवस कसे संपले हे कळलं नाही. नागपुरातल्या आठवणी मनात साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.